पुन्हा एकदा उभारी घेण्याची जी संधी होती किंवा जो चान्स होता बालवीर हाशेवरच्या गोलंदाजांना तो मग सुद्धा तिथे प्राप्त झाला नाही आणि त्याचंच कारण म्हणून आपण पाहिलं गुरुनाथ मुंगळे यांच्या मालकीचा हा संघ आपण व्यासपीठासमोरून गुरुनाथजी मुंगळे यांना पाहतोय. सन्माननीय सदस्य दर्शनजी कडवे साहेब आपणास विनंती असेल की निलेशजी कडवे साहेब आपण व्यासपीठावर आपणास विनंती असेल की स्थानापन्न व्हायचं आहे. खेळाला सुरुवात होते. दोन्ही संघाचा एक एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. पुन्हा एकदा पहिला चेंडू, यावेळचा चेंडू आक्रमकतेने खेळतोय. ऑन द राईट चेंडू खेळला जातोय. कोणताही प्रयत्न दिसत नाहीये तोपर्यंत मात्र 2 धावा सहज मिळताना रोहनची अशक्यप्राय असं आव्हान आणि बक्षीस लावलं जातंय. लागोपाठ 3 फलंदाज क्लीन बोल्ड या स्वरूपात बाद केले तर अक्षय पाटील मोन्या याला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. दोन्ही संघाचा एक एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. रोहनची 11 केतकीचा मळा, अजिंक्य अर्थात आदित्य पाटील पुरस्कृत हा संघ आणि साई भगत पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. यावेळचा हा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न. अक्षयला मात्र अक्षयच्या गोलंदाजीवर एक प्रत्युत्तर दिलं जातं. ऑन द राईज पद्धतीचा फटका होता. बॅक टू द बॉलर स्ट्रेट डाऊन पद्धतीचा एका टप्प्याने चेंडू सीमारेषा पार करता होतोय चौकारांसाठीचा. अनमोल आणि स्मितेज अशी ही जोडी. पहिले सुरुवातीचे 2 चेंडू ओव्हरपिच पद्धतीचे चेंडू जो रिझल्ट किंवा जी अपेक्षा होती या फटक्यांनिशी अर्थातच ती मिळताना 2 बॅक टू बॅक अर्थातच एक दुहेरी आणि चौकार आल्यानंतर मात्र 6 धावा होतात. पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू अनमोल खेळतोय काऊ कॉर्नरच्या दिशेला. एका टप्प्याने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करताना मात्र निश्चितच चांगला अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. फलंदाजाला हा चौकार मिळाला. आपण मित्रांनो पाहिलं होतं चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेला खेळला गेला होता. त्याचं नाव पण विसरतो लगेच. केतन पाटील या चेंडूला अडवण्यासाठी आला होता. केतनने उंच हवेमध्ये सूर सुद्धा लगावला होता परंतु ऐन वेळेला मात्र चेंडूने त्याला धोका दिला. चेंडू सीमारेषा पार करता झाला. मोन्या मात्र सुरुवातीच्या 3 चेंडूंवर महागडा ठरतोय. अशा वेळी मात्र एक हवेमध्ये झेल जातोय. अजिंक्य पाटील चेंडू खाली येतोय. कोणतीही चुकी न करता एक चांगला झेल टिपतोय. समाधानकारक कामगिरी आपण पाहतोय मैदानामध्ये. निश्चितच अनमोल कामगिरी होता अधुरी राहिली असंच म्हणावं लागेल. कारण लागोपाठ 2 चेंडूंवर 2 चौकार लगावल्यानंतर मोन्यावर आक्रमण करायचा आणि मोन्याची जी स्टार पद आहे ते कुठेतरी हिसकावून घ्यायचं. परंतु तारे हे तारेच असतात. कधी ते चमकात नेहमीच अटल असे चमकणारे असतात. अशा वेळी मात्र एक चुकीचा फटका खेळला गेला. बराच काळ चेंडू हवेमध्ये राहिल्यानंतर मात्र समाधान खऱ्या अर्थानं जो मागच्याच आठवड्यात झालेल्या स्पर्धेमध्ये बालवीर चषकातला एक सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात क्षेत्ररक्षक राहिला होता त्याच्या हातामध्ये चेंडू येतोय आणि अशा वेळी आपल्या नावाला साजी अशी कामगिरी करतोय. एक चांगला झेल टिपतोय आणि अनमोलची कामगिरी मात्र इथे अधुरी राहते. आणि अनमोलची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज यावेळेस मैदानामध्ये जातोय तो धीरजवर पूर्णपणे जबाबदारी असेल आपल्या संघाला तारण्यासाठी. कारण एक मोठा लॉस झाला आहे तो अनमोलच्या रूपानं. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळचा चेंडू खोलातला चेंडू. स्मितेज चेंडूला कट करण्याचा प्रयत्न अर्थातच करतोय. क्षेत्ररक्षकाला चकवतोय. अर्थातच चेंडू फलंदाजाला चकवताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. यष्टीरक्षक मात्र या चेंडूला सफाईदारपणे अडवण्यात अपयशी ठरतोय. परंतु कोणतीही लॉस्ट होत नाहीये. कोणतीही धाव होत नाहीये. अशा वेळी धावा मात्र स्थिरावलेल्या असताना पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू असेल तो अक्षयचा.
पुन्हा एकदा तोच चेंडू, कोणतंही फुटवर्क नाहीये, जागेवरूनच चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. लाईन आणि टप्पा या गोष्टीचा जर विचार करायचा झाला तर निश्चितच या दोन्ही गोष्टींमध्ये मोन्या चांगली गोलंदाजी करतोय आणि त्याचंच फलित म्हणून लागोपाठचे 2 चेंडू हे निर्धाव येताना मोन्याच्या या षटकातून पहिलं षटक संपतंय. षटकाचा खेळ संपल्यानंतर एक फलंदाज बाद, अनमोल बाद झाल्यानंतर मात्र 10 धावा, ज्या 10 धावा आतापर्यंत स्कोरशीटवर पाहिल्या या निश्चितच अनमोलच्या बॅटमधून आल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिल्या चेंडूवर दुहेरी आल्यानंतर लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 चेंडूंना सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्यात यशस्वी झाला होता. चौथ्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा अगदी त्याच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. हा प्रयत्न मात्र अपुरा ठरला. समाधान अगदी तेल घालून जणू काही या चेंडूची वाट पाहत होता आणि अशा वेळी मात्र फलंदाज अनमोल कॅच बाद या स्वरूपात माघारी परतला. निश्चितच आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक केतन एक महत्त्वपूर्ण षटक म्हणावं लागेल, कारण पॉवर प्लेच्या षटकांमध्ये चांगल्याच केतनच्या हॅट्रिकसाठी अर्थातच 500 रुपयाचं पारितोषिक दर्शन डाकी यांच्याकडून, त्याचप्रमाणे चंद्रास पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक असेल. अलिबाग प्रीमियर लीगच्या एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरून गाजलेला किंवा नावाजलेला खेळाडू, प्रसिद्धीच्या धोतात आलेला खेळाडू, यावेळेस खारेपाट प्रीमियर लीगच्या या मैदानामध्ये खेळत असताना पुन्हा एकदा हा चेंडू, यावेळचा चेंडू उलट्या हाताने खेळताना आपण पाहतोय रिव्हर्स स्वीपचा हा फटका होता. चेंडू बॅटच्या कडेला लागतोय. अर्थातच एक धाव जरूर मिळाली. साई भगत मात्र वाट पाहत होता चेंडूची. तोपर्यंत मात्र एक धाव सहज पूर्ण करताना डोळ्याची झडप लावते ना लावते अगदी प्रकाशाच्या वेगानं ही धाव पूर्ण केली जाते आणि संघाची धावसंख्या अर्थातच जो मीटर, धावांचा मीटर थांबला होता मोन्याच्या शेवटच्या 2 चेंडूंवर, तो काही अंशी पुढे सरकवण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा डाव्या हाताचा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करेल. पंचांच्या डावीकडच्या बाजूनं यावेळी सज्ज होताना स्मितेजसाठी, स्मितेज जय हनुमान बेलपाडे संघाचा हा खेळाडू जेव्हा जेव्हा संघ संकटात असतो तेव्हा तेव्हा महत्त्वपूर्ण कामगिरी नेहमीच स्मितेज करत असतो. आपल्या कॉपी बुक स्टाईलमध्ये या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न स्मितेज खेळतोय. चेंडूची लाईन आणि लेंथ व्यवस्थितरित्या समजण्यास तो अपयशी ठरतोय. अर्थातच चेंडू त्यांना चकावून फसवून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू ठरतोय तो केतनचा. पुन्हा एकदा 14 ते 15 पावलांचा गोलंदाजीचा रनअप घेऊन येतोय पंचांच्या डावीकडच्या बाजूनं. यावेळचा चेंडू फसव्या स्वरूपाचा चेंडू, रेंज ऑफ द पेस, गतीमध्ये कुठेतरी मिश्रण करावं आणि जी अचूक टप्पा, योग्य दिशा या नियंत्रणामध्ये गोलंदाजी करावी आणि समोरच्या प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला कुठेतरी मोठे फटके खेळण्यापासून थांबवावं या रणनीतीनं गोलंदाजी करत असताना आपण केतनला नेहमीच पाहतो. अगदी तीच गोलंदाजी या खारेपाट प्रीमियर लीगमध्ये सुद्धा आपला स्मरणिका 11 संघाकडून खेळताना जो विश्वास साई भगतनं, जो विश्वास अक्षय मोन्यानं केतनवर टाकला होता, तो विश्वास आतापर्यंत निश्चितच सार्थ ठरवत असताना हा चेंडू उलटा स्वरूपाचा चेंडू होता. यावेळेस मात्र सुरक्षित पद्धतीने चेंडूला खेळलं जात आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडूला अडवतोय. तोपर्यंत मात्र सहज एक धाव मिळते संघाला. संघाचा धावफलक हळूहळू कासवाच्या गतीनं पुढे सरकतंय. परंतु आपण नेहमीच ऐकतो कूटनीतीमध्ये किंवा चाणक्य नीतीमध्ये संयमानं केलेला डाव किंवा संयमानं केलेलं कार्य हे निश्चितच आपल्याला एक चांगला रिझल्ट देऊन जाणार असं. त्याचप्रमाणे उतावीळपणानं केलेलं कार्य हे कुठेतरी आपल्याला धोक्यात टाकणारं असं. आणि अशा वेळी मात्र उतावीळपणा दाखवला जातोय तो स्मितेजकडून. एका चुकीच्या चेंडूवर एका मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. जवळजवळ या प्रयत्नामध्ये तो यशस्वी होतोय का असं वाटलं होतं, परंतु जी चेंडूनं गाठलेली उंची होती ही निश्चितच कुठेतरी त्याला महागात पडली. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला आणि एक चांगला झेल टिपला आणि फलंदाज मात्र माघारी परतला स्मितेजच्या रूपानं. स्मितेज बाद झाल्यानंतर मात्र योगेश येतोय फलंदाजीसाठी. योगेशला म्हणायचं झालं तर सातगर गावचा हा खेळाडू आक्रमक फटके अर्थात मोठे फटके खेळण्याची क्षमता निश्चितच त्याच्याकडे आहे. यावेळेस मात्र कस लागेल तो केतन पाटील आणि अक्षय पाटीलच्या क्षेपणास्त्रांसमोरचा किंवा या गोलंदाजीच्या तोफखान्यासमोर मोठा कस लावावा लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा
यावेळचा हा चेंडू निश्चितच सुरक्षित पद्धतीने चेंडूला केवळ दिशा दिली जाते. धीरजच्या बॅटमधून हलकासा ड्राईव्ह पाहायला मिळाला. तोपर्यंत मात्र जी कामगिरी किंवा जो विश्वास केतनवर आतापर्यंत त्याच्या नावलौकिकानुसार दिला होता त्याच्यामध्ये मात्र एक यशस्वी कामगिरी केतन करतोय. केवळ 4 धावा देताना एक फलंदाज सुद्धा बाद करतोय. अक्षयनं चांगलं षटक टाकलं होतं, अर्थात 10 धावा खर्च करताना मात्र कुठेतरी कमबॅक करावा आणि प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना त्यांच्या इराद्यापासून किंवा त्यांच्या ध्येयापासून मागे आणावं. अगदी तोच इरादा किंवा तीच कामगिरी आपण पाहिली ती केतनच्या या गोलंदाजीतून. अलिबाग प्रीमियर लीगमध्ये जी कामगिरी केतननं अर्थातच मकरंद बाविस्कर सारख्या खेळाडूला लागोपाठच्या 4 चेंडूंवर 4 षटकार लगावण्याची जी फलंदाजीची कामगिरी केली होती, अगदी आपली अष्टपैलू तो आता यावेळेस तो मैदानामध्ये सिद्ध करत असताना पाहायला मिळाला. निश्चितच केतनवर मोठ्या अपेक्षा. नारंगीचा टेप गावचा हा खेळाडू निश्चितच अलिबागच्या पूर्ण एका मोठ्या व्यासपीठावरून पूर्ण अलिबाग प्रेक्षकांच्या समोर आला होता. यावेळेस मात्र आपलं प्रतिनिधित्व स्मरणिका 11 नौकार या संघाकडून करत असताना आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 3रं षटक एक महत्त्वपूर्ण षटक म्हणावं लागेल ते समाधानचं. आणि या समाधानच्या गोलंदाजीतून समाधानकारक कामगिरी समाधान करेल का हे पाहणं निश्चितच औत्सुक्याचं ठरेल. यावेळचा चेंडू खेळाला सुरुवात होते. विसरलेलं हे क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. त्याच्यानंतर डीप मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन, त्याचप्रमाणे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला शॉर्ट पॉईंट आणि शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग अशी ही क्षेत्ररक्षणा होती. आणि अशावेळी मात्र एक द्रुत गतीचा समाधानचा हा चेंडू होता. आपण पाहिलं होतं की एक द्रुत गतीचा चेंडू होता. या चेंडूला स्लाइस करण्याचा प्रयत्न अर्थातच पंचांनी अर्थातच इथे नो बॉल म्हणून घोषित केला होता. अर्थातच फ्री हिटचा चेंडू असेल. नवीन गोलंदाज यावेळेस गोलंदाजीसाठी येतोय भूषण येतोय गोलंदाजीसाठी. शिवरेचा हा खेळाडू यावेळेस मैदानामध्ये. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. चौकारानंतर मात्र एका आत्मविश्वासानं फलंदाजी करतोय तो धीरज. यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय, परंतु हा चेंडू दिशाहीन असल्याचा पंचांचा सुतोवाच येतोय. सांकेतिक भाषेमध्ये किंवा खुणेमध्ये कळवतायत का चेंडू स्वर असल्याचा. अवांतर स्वरूपानं ही संघाची धावसंख्या पुढे सरकते. आणि अशा वेळी मात्र हे अवांतर स्वरूपाचं धावसंख्या पुढे सरकताना 20 धावा होत आहेत. यापूर्वी जर आपण गोलंदाजीचा जर विचार करायचा झाला तर अक्षयनं केवळ 10 धावा खर्च करताना एक फलंदाज बाद केला होता. त्याच्यानंतर केतन गोलंदाजीसाठी आला. 4 धावा त्याने खर्च केल्या होत्या, मात्र समाधान आला. परंतु जी समाधानकारक कामगिरी समाधानकडून अपेक्षित होती, पहिल्याच चेंडूवर मात्र त्याला कुठेतरी एक स्क्वेअर पद्धतीची गोलंदाजी करतोय असं काहीतरी पॅनलाइज केलं किंवा शासित केलं. आणि त्याच्यानंतर मात्र जो चौकार आला, नंतर उर्वरितच्या गोलंदाजी झाली ही काहीची स्क्वेअर स्वरूपाची होती. मात्र जी कमबॅकिंग म्हणावी लागेल ती खऱ्या अर्थानं रोहनशी 11 केतकीचा मळा या संघाकडून पाहायला मिळाली. भूषण गोलंदाजी मार्कवर येतोय पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडच्या बाजूने राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करताना.
यावेळचा हा चेंडू कुल्डन स्पॉटचा हा चेंडू होता. पडल्यानंतर मात्र अनएक्सपेक्टेड बाउन्स होतोय. जी लाईन, जी दिशा किंवा जो वेग भूषणला आपल्या गोलंदाजीमध्ये नेहमीच अपेक्षित असतो, अगदी तोच टप्पा, तीच दिशा आणि तोच वेग या चेंडूवर मिळाला. आणि खऱ्या अर्थानं हे पाहायला गेलं तर एक चांगला चेंडू त्याच्या माध्यमातून यष्टीरक्षकापर्यंत पोहोचला. फलंदाजाला मात्र या चेंडूवर आक्रमक फटका खेळण्यापासून मात्र कोणतेही यश मिळालं नव्हतं. आणि अशावेळी मात्र लाईन चुकतोय, मिस करतोय आणि त्याचा फायदा घेतोय तो फलंदाज योगेश. षटकारानिशी एक चांगलं आक्रमण दाखवून देतोय. तीन बॉल झालेले आहेत. चेंडू पाठवायचे आहेत मैदानात. धन्यवाद. मी प्रेक्षकांचं मानेन की आपण त्वरित चेंडू मैदानामध्ये पाठवत आहात, कारण मी स्वयंसेवकाच्या भूमिकेमध्ये खेळाडूंना विनंती करेन की आपण ती भूमिका बजवायची आहे. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. भूषण ऑन द मार्क गोलंदाजीसाठी 7-8 बॉलांचा गोलंदाजीचा रन करताना हा चेंडू थोडासा खोलातला चेंडू होता. पुढचा चेंडू जो आपण पाहिला होता तो निश्चितच काहीतरी नाट्य या मैदानावर दिसतंय. जो उत्साह आपण पाहतोय भूषणच्या गोलंदाजीतून षटकार लगावल्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक करावा. अचूक टप्पा, योग्य दिशा, जी ज्या गोलंदाजीसाठी खऱ्या अर्थानं मला नेहमीच पुढाकार दिला जातो त्या गोष्टीचा विचार करताना मात्र कमबॅक करतोय योगेश. जो डोईजड होऊ पाहत होता त्या फलंदाजाला मात्र कुठेतरी थांबवायचा प्रयत्न करतोय. या चेंडूवर मात्र तो यशस्वी होतोय. पाहूया योगेश मात्र आपली योग्यता सिद्ध करेल का, किंवा भूषण अगदी त्याच लईमध्ये गोलंदाजी करेल का. आणि अर्थातच त्याचं उत्तर आपल्याला मिळालं. चेंडू थोडासा ब्लॉकहाल पद्धतीचा होता. चेंडू आडव्या फट्ट्यानं अर्थातच कोणतेही फुटवर न करता चेंडूला खेळलं जात आहे. आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजीचा तो एक महत्त्वाचा किंवा स्ट्रेंथ पॉईंट असतो की फलंदाज जर फुटवर्क करत नसेल तर निश्चितच अचूक टप्पा हेरणं हे आपल्याला कुठेच कठीण होऊ शकत नसतं. आणि अशा वेळी मात्र तो अचूक टप्पा टाकला जातोय तो भूषणच्या गोलंदाजीतून. पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. केतन चेंडूला अडवण्यासाठी पुढे सरकतोय, परंतु ऐन वेळेला मात्र अतिघाई आणि संकटात नेई हे प्रत्यय दिसतंय, हे चित्र दिसतंय मैदानात. चेंडू सीमारेषा पार होताना चौकार होतोय. एकतीस धावा स्कोर शीटवर लागत आहेत. ड्रिंक मैदानामध्ये जातोय. पाण्याची व्यवस्था, उष्मा, जरी थंडीचे दिवस असले तरी सुद्धा खेळताना मात्र पाण्याची आवश्यकता लागते, ती भासते आहे आणि ती पाण्याची व्यवस्था केली जात आहे. मी खेळाडूंना आव्हान करेन आपण भरपूर पाणी प्या खेळताना. निश्चितच जे काही पाणी प्याल ते बसून प्या, कारण तो एक नियम किंवा तो एक वैद्यकीय सल्लासुद्धा असतो की जेव्हा आपण थकले भागलेले असतात तेव्हा बसून पाणी पिणं हेच योग्य असतं. आणि अशावेळी जर मैदानामध्ये पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपला. 31 धावा झाल्या. सरासरी 10च्या धावगतीने या धावा आतापर्यंत जमल्या. आणि त्याच्या बदल्यात आपण पाहिलं तर निश्चितच 2 फलंदाज बाद झाले, अनमोल आणि स्मितेज. अर्थातच अनमोलनं 10 धावा जमवल्या होत्या. स्मितेजला मात्र जी अपेक्षित कामगिरी त्याच्या कर्णधारानं करण्यासाठी पाठवली होती किंवा जो विश्वास त्याच्यावर टाकला होता त्याच्यामध्ये मात्र तो सार्थ ठरला नाही. अर्थातच केवळ 1 धाव त्याने बनवली आणि 5 चेंडू सुद्धा त्याने खर्च केले. त्याच्यानंतर मात्र डावाला सावरण्याचं काम धीरजच्या माध्यमातून केलं गेलं आणि धीरजने 1 चौकार लगावताना मात्र निश्चितच खऱ्या अर्थानं धावांना जी गती हवी होती, जो आकार हवा होता तो त्याने प्राप्त करून दिला. योगेशचं कौतुक करावं लागेल. 1 षटकार 1 चौकार लगावताना मात्र जी कामगिरी खऱ्या अर्थानं त्याचा संघनायक अर्थात संघमालक अजिंक्य पाटील यानं दाखवली होती त्याला न्याय देतोय. 1 षटकार चौकारांची खेळी करताना 10 धावा तो आपल्या संघासाठी जमवतोय. ओव्हरऑल जर विचार करायचा झाला तर 3 षटकाचा खेळ संपला. 31 धावा आणि 2 फलंदाज बाद होत आहेत. अर्थातच या इनिंगचा पूर्वार्ध झाला आणि उत्तरार्धासाठी मी घेऊन येतोय मैदानावर अर्थातच मायक्रोफोनवर महाराष्ट्राचा बुलंद आवाज, जिथे ॲडव्होकेट संदीपजी जगे सर. हॅलो.
हॅलो हॅलो. श्री गणरायाला अभिवादन करून आणि परमेश्वरा चरणी नतमस्तक राहून वळतोय मैदानात, जिथे पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय. ज्या मैदानाने आजवर अनेक लढाया पाहिल्या, ज्या मैदानामध्ये आजवर अनेक रती महारथी खेळले, ज्या मैदानावरती अनेक दिग्गज क्रिकेटपटूंची मांदियाळी उतरली, त्याच मैदानावरती आपल्याला सुद्धा खेळायला मिळावं किंवा त्याच मैदानावरती आपला सुद्धा भारदार खेळ आपणही एक दिवस दाखवू आणि या मैदानाचे सिकंदर हो, हे स्वप्न ज्यांनी ज्यांनी पाहिलं होतं ना, त्यांना खारेपाट प्रीमियर लीगमध्ये एक पर्वणी लाभलेली आहे. आणि किंबहुना आज त्याच धर्तीवरती मैदानात आले. क्षेत्ररक्षक चुकतोय, चेंडू सीमारेषा पार चौकार. धीरजच्या बॅटमधून निघालेला चौकार आपण पाहिला, परंतु ही चूक क्षेत्ररक्षकाला नक्कीच अंगलट आलेली असेल, कारण त्याच्याकडून ही झालेली चूक फलंदाजाला एक अर्थातच संधी देऊन गेले. याही वेळेला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल, फलंदाजाकडे संधी होती 2 धावा पळून पूर्ण करण्याची. 41 धावा धावफलकावरती लागतात. ज्या वेळेला नाणेफेकीचा कौल स्मरणिका नौकार संघाने जिंकला होता, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. एका गोलंदाजाला वादग्रस्त शैलीच्या आधारे अर्थातच संपूर्ण स्पर्धेमधून बाद ठरवण्यात आलं, कारण त्याला आता गोलंदाजी करता येणार नाहीये. आणि अशा वेळेला मोठ्यात मोठे फटके खेळले जातात. हा चेंडू दे धक्का घे चक्का. मैदानामध्ये असणारे हे अर्थातच आक्रमक स्वरूप जे फलंदाजीचं पाहतोय आपण, रोहांशू 11चा संघाचा फलंदाज धीरज पाटीलच्या बॅटमधून, त्याने मैदानात सारं काही जिंकून घेतलंय आणि आज रोहांशू 11 संघाला दाखवून देतोय माझ्यात आहे दम. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. स्मरणिका 11 साठी हे किंबहुना कठीण षटक ठरलेलं आपल्याला पाहायला मिळालंय. एक या षटकामध्ये तब्बल 22 धावा आलेल्या आहेत. 2 चौकार, 2 षटकार, 1 डबल. आणि या 22 धावा कुठल्यात कोणी तर धीरज पाटील, शिरोली संघाचा हा खेळाडू, ज्या संघाने आजवर आपल्या संघासाठी अनेक चांगल्या खेळ्या साकारल्यात, तोच मैदानामध्ये चालतोय. आणि खऱ्या अर्थानं रोहांशू 11 संघाला जी आवश्यकता होती ना, ती बेधडक पारी मैदानामध्ये पाहायला मिळाली. कारण 3 षटकाच्या समाप्तीनंतर साधारण आपण मैदानात पाहिलं तर 31 धावा होत्या. या 22 धावा आल्यानंतर चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतायत. जवळजवळ 10.60च्या सरासरीने तब्बल 53 धावा लागल्यात. 2 फलंदाज माघारी परतलेत आणि अक्षयला आता स्वतःच्या हातामध्ये चेंडू घ्यावा लागलाय. जेव्हा त्याने पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट त्याच्या नावावरती आहे. पण कौतुक करावं लागेल ते धीरज पाटीलच्या बॅटिंगचं, कारण तो तब्बल 11 चेंडूंचा सामना त्याने केलाय. 30 धावांवरती खेळतोय आणि त्याला तितकीच साजेशी साथ देतोय योगेश म्हात्रे. 5 चेंडूंचा सामना केलाय, 10 धावांवरती खेळतोय. 1 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश योगेशच्या बॅटिंगमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. अक्षय या वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू, कारण या खेळपट्टीवरती कोणत्या वेगाने गोलंदाजी करायची, कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची, हे अक्षयकडे आराखडे नेहमीच फिक्स आहेत. तसं पाहिलं तर अलिबाग तालुक्यातील एक उदयोन्मुख खेळाडूंच्या यादीमध्ये असणाऱ्या खेळाडूंमधला टप्पा तर त्याने काही वर्षांपूर्वीच ओलांडला. आता तो एक दिग्गज खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि पाहायचं की अक्षय पाटील त्याला नावाला हा वॉडा बॉलिंग आणि ते करून सुद्धा दाखवतोय. मैदानात फलंदाज
धीरज पाटील बाद होऊन परततोय पावलांमध्ये. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. तर अक्षय पाटील म्हणजे मोन्यासाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक क्लीन बोल्डसाठी शरद म्हात्रे बेलपाडा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. कौतुक करावं लागेल अक्षयचं. याच मित्रांनो पाहतो आपण की याच्यासाठी मोठे खेळाडू ओळखले जातात. आपली व्यावसायिकता मैदानामध्ये कशा पद्धतीने सिद्ध करून दाखवायची किंवा आपली क्वालिटी कशा प्रकारे सिद्ध करून दाखवायची ही कामगिरी अक्षय पाटीलने मैदानात दाखवली. स्मरणिका नौकर संघासाठी खेळताना आपण संघातील एक असे खेळाडू आहोत की जो मैदानामध्ये ॲज अ कॅप्टन किंवा सेम टाईम मैदानामधील एक महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी ओळखला जाणारा खेळाडू या नात्याने त्याने मैदानामध्ये चेंडू आपल्या हातामध्ये घेतला. 5व्या षटकात जेव्हा तो गोलंदाजीला आला पहिल्या चेंडूवरती एक धाव आल्यानंतर जेव्हा स्ट्राईकला धीरज आला जो मैदानामध्ये कुठेतरी तोडफोड फलंदाजी करत होता, धावा अक्षरशः ठोकत होता, त्या फलंदाजाला त्याने माघारीचा रस्ता दाखवला. रोहांशू 11 संघाची धावसंख्या 4.2 षटकानंतर आता 54 पर्यंत पोहोचलेली आपण पाहतोय. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये शुभम म्हात्रे लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. रिव्हर्स काही अंशी अंगलट आला होता धीरजचा, पण आता प्युअर लेफ्ट हँडेड बॅट्समन आल्यानंतर सुद्धा आणखीन एक फलंदाज बोल्ड. पंचांकडून नो बॉल डिक्लेअर करण्यात आला होता. पंच डिसिजन कळवायचं आहे. मी प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो. हां मी प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की बऱ्याच वेळेला आपल्याला हे काही नियम माहिती नसतात. काही वेळेला आपण बोलतो पॉईंटला सरळ प्लेअर आहे म्हणजे नो बॉल आहे, असं वगैरे काही नियम नाही आहेत, लक्षात घ्या. सो एक नियम असा आहे की ज्या वेळेला स्क्वेअर लेगला म्हणजे बॅट्समन, आता आपण लेफ्टी बॅट्समन आहे कन्सिडर करा की स्क्वेअर लेगला बरोबर बिहाइंड द लेग स्टंप हे 3 खेळाडू बिहाइंड द लेग स्टंप ज्या वेळेला 3 खेळाडू उभे असतात, मग तो लॉंग लेग असेल, फाईन लेग असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, लक्षात घ्या परत एकदा 3 बिहाइंड द लेग स्टंप ज्या वेळेला 3 खेळाडू असतात त्यावेळेला तो नो बॉल डिक्लेअर केला जातो. आणि हा नो बॉल त्याचनुसार डिक्लेअर करण्यात आला होता पंचांकडून. आणि याही वेळेला ज्या वेळेला लेफ्ट हँडेड बॅट्समनला पंचांनी असं सांगितलं की एक लॉंग लेग, एक फाईन लेग आणि एक बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक असल्या कारणाने नो बॉल डिक्लेअर करण्यात आला. रनआउटचा अर्थात अपील करण्यात आलं होतं, थर्ड अंपायर मागण्यात आलं होतं, पण तिसऱ्या पंचाने सांगितलं की रनआउट नसणार आहे बॅट्समन, रनआउट नाही असं त्यांनी डिक्लेअर केलं आहे आणि नो बॉल डिक्लेअर करण्यात आला होता. सो बघूया पंचांचा काय डिसिजन येतोय.
येस, नो बॉल आहे. आणि हा त्याचनुसार मगाशी जसं मी म्हणालो की ज्या वेळेला बिहाइंड द लेग स्टंप 3 क्षेत्ररक्षक असतात त्यावेळेला तो नो बॉल डिक्लेअर केला जातो. याही वेळेला तो पंचांनी नो बॉल ठरवलाय. स्मरणिका नौखार संघाला या गोष्टी काही समजून घ्याव्या लागतील. अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेट इम्प्रूव्ह झालेलं आपण पाहतो. त्यावेळेला नियमांची गोष्टी थोड्या थोड्या अंशी का होईना शिकणं किंवा शिकून घेणं किंवा आपल्याच सोबत त्या घडतात का असा विचार न करता आपण त्याच्या अनुषंगाने किंबहुना तयारी करणं फार महत्त्वाचं ठरतं. याही वेळेला मी एक किस्सा सांगू इच्छितो. हा किस्सा अर्थातच पालीच्या मैदानावरती घडला होता. ज्या वेळेला कदाचित यासीन सर जर लाईव्ह कॉमेंट्री ऐकत असतील तर त्यांना आठवत असेल हा क्षण की ज्या वेळेला सँडी जो अर्थात आपल्याला सोडून गेलाय आपल्यामधून, ज्याच्या नावाने आज सँडी SP संघ संदीप दाभाडेचा हा संघ होता आणि तो मैदानामध्ये गोलंदाजी करत होता. पहिल्या 2 चेंडूवरती त्याने फलंदाज अविनाश रामगुडे आणि कृष्णा सातपुतेला बाद केलं होतं. त्याच्या पुढच्या चेंडूवरती मुकेश गोयल बॅटिंगला आला होता. तो सुद्धा कॅच होता. जसं आता बोल्डच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली आपला गोलंदाज अक्षय पाटीलला. त्यावेळेला सुद्धा पंचांनी नो बॉल डिक्लेअर केला आणि मग चुन्नीने तब्बल 66 धावा ठोकल्या होत्या. तर अशा काही इन्सिडेंट होत असतात मैदानात. या वेळेला पंचांचं कौतुक करावं लागेल. त्यांच्याकडून आलेल्या निर्णयाचा रिस्पेक्ट सुद्धा खेळाडूने केला आणि खारेपाट प्रीमियर लीगचं जे पहिलं पर्व आहे त्या पहिल्या पर्वामध्ये आपण सारेजण पुन्हा एकदा सज्ज झालोय मैदानामध्ये. तिसरी विकेट सुद्धा आपण पाहतो. चेतन शर्माच्या नावावरती ज्या पद्धतीने 3 बोल्ड आहेत तशा पद्धतीने तिसरा सुद्धा बोल्ड होता पण फ्री हिट आहे. आता नेक्स्ट बोल्ड घेतल्यानंतर 100 रुपयाचं पारितोषिक असेल. तर धन्यवाद DJ. नक्कीच आपण पाहतो की या खारेपाट प्रीमियर लीगमध्ये अक्षयवर मात्र बक्षिसांची खैरात होते. जरी अक्षयला चेंडू नो असतील, फ्री हिट असेल तरीसुद्धा 3 वेळा त्यांनी यष्ट्यांचा वेध घेतला आहे आणि अशा वेळेस आपण पाहतो त्याला शरद मात्र बेलपाडा यांच्याकडून प्रत्येक यष्ट्यांच्या वेधसाठी म्हणजे त्रिफळा चीजसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी पारितोषिकांची खैरात मोठ्या प्रमाणावरती ज्या वेळेला धावफलकावरती रोहानची 11ने तब्बल 63 धावा ठोकल्यात. 3 गडी बाद 63 चांगली धावसंख्या म्हणता येईल. कारण कौतुक करावं लागेल जेव्हा अक्षय पाटील अतिशय भेदक गोलंदाजी करतोय. 2 विकेट त्याच्या नावावरती आहेत. तब्बल 19 धावा त्याने खर्च केल्या ज्याच्यामध्ये टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणायचं झालं तर प्रति षटकामध्ये 10 पेक्षा कमी धावा देणं चांगली गोलंदाजी मानली जाते. अशा वेळेला त्याने एक ॲव्हरेज गोलंदाजी केलंय पण या वेळेला तो ॲव्हरेज परफॉर्मन्सच्या पलीकडे कामगिरी करत असताना काही विकेट सुद्धा त्याला मिळालेल्या नाहीये. याही वेळेला आपण पाहतोय फलंदाजाचा त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. आणखीन एक फलंदाज बाद. तर आपण पाहतोय की या षटकामध्ये चौथ्यांदा यष्ट्यांचा वेध घेतला आहे मोन्याने. तर मोन्याला पुन्हा एकदा 100 रुपये पारितोषिक मिळतोय. तर आपण पाहतो यावेळेस मैदानामध्ये अनिकेत उर्फ पोलार्ड नावाने हा खेळाडू ओळखला जातो. कावाडे गावचा सुपुत्र आणि त्यावेळेस त्याला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांच्या षटकारांची हॅट्रिक साधली तर 500 रुपये पारितोषिक आहे ते शरद मात्र बेलपाडा यांच्याकडून. तर पुन्हा बोलतो आपण 5 षटकांचा खेळ संपलाय. 63 धावा धावफलकावरती. शरद मात्रे यांच्याकडून पारितोषिकांची मोठ्या प्रमाणावरती खैरात केली गेली. अर्थात अक्षयच्या प्रत्येक बोल्डला 100 रुपयाचं पारितोषिक होते. 2 बोल्ड जरी मैदानामध्ये वॅलिड असले, 2 इनव्हॅलिड असले तरी सुद्धा धावफलकावरती परत एकदा नजर टाकू. जेव्हा 60 धावा धावफलकावरती आल्यात शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीला आलाय तेजस पाटील. लागोपाठ 2 बोल्ड जर उडवले तर शरद मात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. लागोपाठ 2 बोल्डसाठी असेल. बोल्डच्या स्वरूपामधल्याच पारितोषिक त्यालाच अर्थातच हे पारितोषिक दिलं जाईल. धावफलकावरती एक नजर टाकूया जिथे अनिकेत आणि योगेश मात्रे ही जोडी मैदानामध्ये. अनिकेत स्ट्राईकला असणार आहे ज्याला आता धावांचा आलेख
येणाऱ्या 5 चेंडूंवरती वाढवावा लागेल किंवा किंबहुना स्ट्राईक योगेशकडे द्यावी लागेल, कारण योगेश मैदानामध्ये चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळाला आहे. 10 चेंडूत तो 19 धावांवरती खेळतोय, त्याच्यामध्ये खेळीमध्ये 2 षटकारांचा सुद्धा समावेश आहे. तेव्हा येणारे 4 चेंडू जेव्हा बाकी आहेत त्या 4 चेंडूंमध्ये आपल्याला अधिकाधिक धावा रोहांशू 11 संघासाठी उभाराव्या लागतील हे दोघांनी सुद्धा ठरवलंय. आणि अशा वेळेला स्ट्राईक आता अनिकेतकडे. अनिकेत मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय की जेव्हा चेंडू खाली राहतोय त्यावेळेला मात्र तेवढा टायमिंग होत नाहीये. काही फलंदाज असतात नेहमीच मैदानामध्ये आपण पाहतो की काही टायमिंगनुसार खेळत असतात किंवा काही ताकदीच्या जोरावरती खेळत असतात. या दोन्ही गोष्टी अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय मैदानामध्ये इम्प्रूव्हाइज होताना पाहायला मिळाल्या. काहींनी टायमिंगला सुद्धाच ताकदीची जोड दिले, काहींनी ताकदीला टायमिंगची जोड दिले. हे बॅटिंग इम्प्रूव्हायझेशन अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा झालं तेव्हा त्याचा आनंद एका वेगळ्या स्वरूपाने अनेक प्रेक्षकांनी लुटलेल्या मैदानात पाहायला मिळाला. अजूनही 3 चेंडू येणं बाकी, 66 धावा धावफलकावरती. साधारण 75 किंवा मोर दॅन 75 टार्गेट बनवण्याची कामगिरी कदाचित ठरवली असावी रोहांशू 11 संघाने. ग्रुप डी मधील सामने मैदानात मित्रांनो आपण पाहतोय रोहांशू 11 विरुद्ध स्मरणिका 11. स्मरणिका 11 नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय. व्हॉट अ शॉट! हा घे षटकार नंबर पहिला. धन्यवाद डीजे मास्टर. नेहमी तर आपण पाहतो की अनिकेतने जो षटकार लगावला आहे त्याच्यासाठी जगन्नाथ पाटील कावाडे यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आले आहे. नक्कीच गावचा खेळाडू आहे कावाडे, गावचा सुपुत्र, आणि त्याच्यासाठी सुद्धा बक्षिसांची खैरात होते. पोलार्ड नावाने ओळखला जातो. पारितोषिकांची खैरात तर चालूच राहणार आहे जेव्हा धावफलकावरती धाव बहात्तर धावा धावफलकावरती 4 गडी बाद. परंतु कौतुक करावं लागेल ते अनिकेतचं, पण त्याला कमबॅक सुद्धा तितकं जबरदस्ती केलेलं आहे तेजसने. त्याला माहिती आहे की या ओव्हरमध्ये आपल्याला 10 पेक्षा कमी धावा द्यायच्या आहेत किंवा 2 पेक्षा अधिक फटके कमी खायचे आहेत, आणि अशा वेळेला शेवटचा चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेट. हा आणखीन एक फटका सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 मोर. धन्यवाद डीजे मास्टर. शाहरुख खानचा एक सुपर हिट चित्रपट आहे आपल्याला माहिती असेल, आणि त्या चित्रपटामध्ये त्याचा फार सुंदर डायलॉग आहे. तर आपण पाहतो की अंतिम चेंडू सुद्धा अनिकेतने षटकार लगावला. त्यासाठी जगन्नाथ गोमा पाटील कावाडे यांच्याकडून या षटकारासाठी 200 रुपये पारितोषिक आलं आहे. ओम शांती ओम चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे की हमारी जिंदगी भी फिल्मों की तरह होती है की आखिर में सब कुछ अच्छा ही हो जाता है. बाकी बरंच काही काय पण त्याच्यामध्ये तो फार सुंदर म्हणतो की आखिर में सब कुछ अच्छा ही हो जाता है और अगर अच्छा ना हो तो पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. साधारण फलंदाज शेवटला ज्या वेळेला बॅटिंगला आला आपण मैदानामध्ये पाहिलं अनिकेत, त्याने सुद्धा मैदानामध्ये जो पवित्रा घेतला. काही चेंडू त्याला यॉर्क मिळाले त्या वेळेला त्याने सिंगलमध्ये कॉन्सन्ट्रेट ठेवलं, परंतु त्याच्यानंतर जेव्हा धावांचा आलेख वाढवायचा होता अशा वेळेला 2 चेंडू ओव्हर पिच मिळाले आणि त्या चेंडूंचा त्याने बरोबर फायदा घेतला. तब्बल 78 धावा रोहांशू 11 संघाने या मैदानात उभारल्यात. पण कौतुक करावं लागेल संपूर्ण खारेपाट प्रीमियर लीग या सर्व संघांचं किंवा त्याच वेळेला त्यांच्या खेळाडूंचं, कारण त्यांनी जी कामगिरी मैदानात आत्तापर्यंत केली आहे ना ती नक्कीच मग त्याच्यामध्ये 23 चेंडूंमध्ये 96 धावांची
अबूची खेळी असेल किंवा आज या मैदानामध्ये रोहांशू 11 संघातील प्रत्येक खेळाडूची कामगिरी, छोटं छोटं यश हे फार महत्त्वाचं असतं. म्हणजे ज्याला नेहमीच म्हटलं जातं की मोठ्या गोष्टी करायच्या असतील तर त्याची सुरुवात नेहमी छोट्या गोष्टींपासून करायची असतं आणि किंबहुना आज तेच क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहायला मिळालं. जेव्हा धावफलकावरती मोर दॅन 75 धावसंख्या असावी 6 षटकांमध्ये, हे ज्या वेळेला एक टार्गेट फिक्स करण्यात आलं त्याच्या वेळेला कुणा एकट्या खेळाडूंवरती निर्भर राहायचं नाहीये. प्रीमियर लीग स्पर्धेतूनची हीच तर खासियत असतं आणि आज मैदानात आपल्याला तशाच प्रकारची कामगिरी करायला पाहायला मिळावी, हाच किंबहुना एक अट्टहास मैदानामध्ये ठेवला गेला. पण मी कौतुक करेन आमच्या तिन्ही पंचांचं. आज जय पवार सर आहेत, पठाण सर आहेत, या दोघांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. कारण राईट डिसिजन इज द परफेक्ट थिंग इन अ क्रिकेट असं नेहमी म्हटलं जातं आणि तो राईट डिसिजन असावा यासाठी तितकंच तटस्थ पंच असणं ही सुद्धा क्रिकेट स्पर्धांची अलीकडची एक खासियत आहे. आणि किंबहुना त्रयस्थ पंच किंवा न्यूट्रल अंपायरिंग, दिस इज द मोस्ट क्रुशियल फॅक्टर इन क्रिकेट. आणि त्या पद्धतीने न्यूट्रल अंपायर बोलवणं, त्यांनी त्या पद्धतीने पंचांची कामगिरी पार पाडणं ही नेहमीच एक वेगळ्या प्रकारची घटना असतं. मी नेहमी म्हणत असतो की क्रिकेटच्या मैदानामध्ये पंच ही एक नेहमी वादग्रस्त अशा प्रकारची इमेज निर्माण झालेली आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक घरात सासूचं सुनेबद्दल आणि सुनेचं सासूबद्दल जे मत असतं ते नेहमी खेळाडूंचं पंचांबद्दलचं असतं. पण तसं असता कामा नये. अर्थात क्रिकेटमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण असतं आणि त्या वातावरणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही नेहमी अंपायरला रिस्पेक्ट देणं, नाहीतर दी ग्रेट सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती धावा उभारू शकले असता, याही पेक्षा शेन वॉन किंवा मायकल क्लार्कला किती वेळेला डच्चू देण्यात आला असता, या दोन्ही गोष्टी तेवढ्याच समसमान आहेत मित्रांनो. त्याच्यामुळं क्रिकेट त्या अनुषंगानं पाहणं किंवा त्याच वेळेला त्या रिस्पेक्टने पुढे नेणं ही फार आवश्यक गोष्ट आहे. नेहमी म्हटलं जातं की क्रिकेट इज द गेम ऑफ जंटलमन आणि त्याच उक्तीनुसार क्रिकेट खेळणं, मग ती भावना प्रत्येकाने एकमेकांच्या समवेत जपणं ही फार महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डॉन ब्रॅडमन, दी ग्रेट सचिन तेंडुलकर किंवा त्याच वेळेला अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची नावं का घेतली जातात, तर त्यांनी त्या खेळाला त्या भावनेने जपलेलं आहे. सरतेशेवटी कोणी अर्थात कॉन्ट्राव्हर्शियल खेळाडूंची नावं लक्षात ठेवत नाही मित्रांनो, तर नावं लक्षात राहतात ज्यांनी जंटलमन पद्धतीने क्रिकेट खेळलाय. आणि म्हणून राहुल द्रविड सारखा खेळाडू भारतीय संघाचा कोच झाल्यानंतर सर्वात जास्त लाईक्स धोनी नंतर राहुल द्रविडच्या त्या फोटोला मिळतात. किंबहुना सोशल मीडियासाठी त्यासाठी राहुल द्रविडला येऊन काही वेगळं करावं लागतं अशातला भाग नाही. आणि म्हणूनच आज या मैदानावरती सुद्धा जेव्हा स्मरणिका नौखार किंवा रोहांशू 11 यांचा सामना रंगलाय, त्याही पलीकडे मी म्हणेन की खारेपाट प्रीमियर लीग मधले तो तब्बल 16 संघ या स्पर्धेचे आज आकर्षण अशा पद्धतीचे आहेत. कारण या खेळाडूंना एकत्र आणणं, खारेपाटचा भाग तसा म्हटला तर कालच आम्ही अलिबाग कॉमेंटेटर ग्रुपवरती सुद्धा म्हणजे 1-2 दिवसापूर्वी चर्चा केली होती, काहींशी टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन केलं होतं. तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही म्हणालो होतो की खारेपाटची एक वेगळ्या प्रकारचं कल्चर राहिलं आहे, ही वेगळ्या प्रकारची एक संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीने नेहमीच इथल्या माणसाला, इथल्या खऱ्या अर्थानं मानवतेला एक वेगळ्या प्रकारचा संदेश दिलेला आहे. इथलं राहणीमान असेल, इथलं खऱ्या अर्थानं जेवण असेल, इथल्या माणसांचा तो अतिशय जबरदस्त आवडीचा स्वभाव असेल आणि इथल्या माणसाने ठेवलेली एकात्मतेचं नातं असेल, या सगळ्या गोष्टी एक खऱ्या अर्थानं ज्याला म्हटलं जातं की एकत्रीकरण करणं, अमालगमेशन ऑफ दॅट. सो त्या गोष्टी मैदानावरती जुळून आणण्याची कामगिरी केली जाते. क्रीडा संस्कृतीचं सुद्धा एक वेगळं नातं राहिलंय. आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपण त्याची मित्रांनो चर्चा करणार आहोत, पण त्या चर्चेच्या अगोदर काही गोष्टी प्रामुख्याने येणं आवश्यक आहेत. त्या अनुषंगाने आपण क्रिकेटवरती पहिल्यांदा फोकस करूया. वळतोय मैदानामध्ये जिथे अक्षय पाटील आणि भूषण भगत ही जोडी मैदानामध्ये. अक्षयला सर्वजण ओळखतो आपण, नौखारचा खेळाडू, आणि भूषण मोकल हा शिवबा हाशिवरे संघाचा खेळाडू. हे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये आहेत जे आज स्मरणिका नौखार संघाला रिप्रेझेंट करतात. आणि गोलंदाजीसाठी आहे संकल्प म्हात्रे. नव्या वर्षामध्ये नवी स्वप्न, नवी आशा, नवी दिशा आणि त्याच वेळेला नवे संकल्प घेऊन मैदानात येत असतो. परंतु ज्या वेळेला मैदानात गोलंदाजीला संकल्प आलाय ना, त्याने सुद्धा ठरवलं असेल की 2022चा संकल्प आपला असा आहे की पहिल्याच चेंडूवरती अक्षय मोन्याला बाद करायचा. काही खेळाडू बघा मित्रांनो, नेहमी असं म्हटलं जातं की काही गोष्टी ठरवून येतात. म्हणजे असं म्हटलं गेलं की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने फक्त एकदाच हेनरी ओलोंगाला ठोकला होता, ठरून ठोकला होता. परंतु बाकी गोलंदाजांना आपण अशा प्रकारे कामगिरी करत नाही. पण काही वेळेला गोलंदाज सुद्धा एका फलंदाजाच्या विकेटसाठी बरंच काही करत असतात आणि त्यासाठी अक्षय मोन्याच्या समोर एक सापळा रचला जातोय. डीप वायडेश मिड विकेटला एक खेळाडू तैनात केला गेला, त्याच्यानंतर एक वायडेश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. ही एक रणनीती आहे. ही रणनीती यशस्वी होणार का? कारण रणनीती, मी नेहमी म्हणत असतो की रणनीतीचा भाग मैदानावरती इम्प्लिमेंट करणं हा अधिक इम्पॉर्टंट असतो. प्लॅनिंग, वी ऑलवेज
प्लॅन टू फेल ऑर फेल टू प्लॅन असं जरी वाक्य असलं तरी नेहमी म्हटलं जातं की प्लॅन केल्यानंतर ते इम्प्लिमेंट कशा प्रकारे करताना याला मॅनेजमेंटमध्ये फार महत्त्वाचं आहे. आणि क्रिकेट इज ऑल अबाउट द मॅनेजमेंट, क्रिकेट इज ऑल अबाउट द टीमवर्क, आणि त्या टीमवर्कमध्ये क्षेत्ररक्षकांची साथ सुद्धा तेवढीच महत्त्वाची असणार. हा एज आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय, भूषण बाद होऊन परततोय पॅव्हलियनमध्ये. थँक्यू व्हेरी मच DJ मास्टर. ज्या मैदानात लहानाचे मोठे झालो त्या मैदानाचे संस्कार, त्या मैदानाचे बाळकडू आणि त्याच मैदानामध्ये भरीव कामगिरी करायची असेल ना, या सगळ्या गोष्टी जोडायच्या असतील ना, ज्याला इंग्लिशमध्ये कनेक्टिंग द डॉट्स थेरी म्हटलं जातं, स्टीव्ह जॉब्सने लिहिलेलं पुस्तकसुद्धा आहे याच्यावरती. तर त्या कनेक्टिंग द डॉट्स थेरीचा वापर मैदानामध्ये केला गेला संकल्प मात्रेकडून. बालवीर हशिवरे या संघासाठी त्याने काही वर्ष क्रिकेट खेळलं आहे आणि त्याच्यामुळं त्याला माहिती आहे की ज्या मैदानामध्ये चेंडू कुठे टॉस होऊ शकतो, या विकेटवरती गत आठवड्यामध्येच या मैदानामध्ये स्पर्धा बालवीर हशिवरेची पार पडली होती. आणि त्याच्यामुळं या खेळपट्टीवरती योग्य टप्प्यावरती चेंडू टाकणं, किंवा ज्याला मी किंवा निलेश आम्ही नेहमी म्हणत असतो की अचूकता, हे नेहमी गोलंदाजाचं पहिलं शस्त्र असावं. आणि त्या शस्त्राचा बरोबर वापर केला संकल्प मात्रेने. दिस इज ऑल अबाउट द बॉलिंग क्लास. जय पवार जे पंच आहेत आपल्याला स्क्वेअर लेगला पंचांची कामगिरी पार पाडताना पाहायला मिळतात, ते सुद्धा एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाज राहिलेले आहेत. हाही चेंडू फिरवलाय, चेंडू हवेत हवेत, यासेडेच सेकंड विकेट बाय संकल्प म्हात्रे. थँक्यू DJ. तर आपण पाहतो की प्रेक्षकांमध्ये सन्माननीय चंद्रकांतजी म्हात्रे कावाडे हे उपस्थित आहेत. आपल्याला विनंती असेल सर की आपण मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. येस, नाही मी त्याच्यावरती येतोय आता, कारण रोहांशू 11 संघाचे ओनर आदित्य पाटील या ठिकाणी खुश आहेत, कारण लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट गेले आणि त्यांनी पारितोषिक सुद्धा कळवलंय आम्हाला की जर अक्षय पाटीलची विकेट जो कोणी गोलंदाज घेईल त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. एकीकडे स्मरणिका 11 हा संघ साई भगत यांचा, जो नौकार संघ स्मरणिका 11 नौकार या नावाने मैदानात खेळतोय, 2 विकेट गेलेले आहेत, 1 धाव फलकावरती लागले. 78 धावसंख्येला चेस करताना 78 धावसंख्या पहिल्या संघाने बनवली होती रोहांशू 11 संघाने 6 षटकामध्ये. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय वैभव पाटील. 2 फलंदाज लागोपाठ बाद केल्यानंतर हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय गोलंदाज संकल्प. कौतुक करावं लागेल संकल्पाचं. जे संकल्प 2022 मध्ये बऱ्याच जणांनी संकल्प केला होता की 1 तारखेपासून जिमला जाऊ, आज संडे आला, त्यांना बरंच वाटलं. तर अशा प्रकारचं संकल्प मात्र मैदानात असता कामा नये, किंवा इथे व्यायामाची प्रचंड आवड आहे खारेपाट विभागामध्ये. अशा वेळेला ते संकल्प असू नये हेच संकल्पाला सुद्धा माहिती आहे. ऑन अ हॅट्रिक, फुलटॉस, मिडॉनचा क्षेत्ररक्षक या वेळेला मात्र अर्थातच आपण ज्याला म्हणतो ना की लाईन टच राहा, दिस इज ऑल अबाउट द स्ट्रॅटेजी. ते लाईन टच राहणं मात्र या वेळेला त्याला जमलं नाही, किंवा किंबहुना तो स्टार्ट त्याने घेतला होता आणि त्याच्यामुळेच हा खेळाडू काही अंशी का होईना काही फुटांनी थोडंसं कमी पडतोय. पण कमी पडल्यानंतर धाव जरूर आले, कौतुक करावं लागेल ते या वेळेला अक्षयचं सुद्धा, कारण अक्षयला माहिती आहे की सिंगलचं कन्व्हर्जन डबलमध्ये करणं दॅट इज द मेन थिंग इन अ क्रिकेट, आणि ते नेहमी करायचं असतं. ती संधी सोडायची नाही. संधीचं सोनं करणं हीच तर खरी व्यावसायिकता आहे मित्रांनो. हा यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय अतिशय भन्नाट वेगाने गेलाय. आपल्याकडचं वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणं ही संकल्पने पहिल्या षटकातला क्लास दाखवलाय. पहिलं षटक संपलंय, पहिल्या षटकाचं विश्लेषण 0 सिंगल विकेट 2 and 0 या दॅट मीन्स 3 धावा त्याने खर्च केल्यात. 2 महत्वाच्या विकेट त्याच्या नावावरती आहे. संकल्पने पहिलं षटक हे
अर्थातच रोहांशू 11 संघासाठी अतिशय योग्य टप्प्याचं अचूकतेच्या प्रकारचं हाताळलंय आणि त्याच्यानंतर आता 5 षटकं येणं बाकी आहेत. जेव्हा 5 षटकांमध्ये बऱ्याचशा धावा म्हणजे 30 चेंडूत तब्बल 76 धावा पूर्ण करायच्या आहेत, कारण केवळ 3 धावा धावफलकावरती लागल्यात. रोहांशू 11चा थिंक टँक विचार करत असेल की ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की तुमच्याकडे प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी असावा लागतो. म्हणजे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्लॅन ए, प्लॅन बीच्या संदर्भातल्या अनेक स्ट्रॅटेजी क्रिकेटच्या मैदानावरती दाखवला, पण धोनी इज द वन ऑफ द प्लेयर ज्याने प्लॅन डी सुद्धा आपल्या खिशामध्ये ठेवला आणि त्यातूनच जोगिंदर शर्मा सुद्धा मैदानावरती मित्रांनो आलेला आपण पाहिला. आणि नेहमी म्हटलं जातं आणखीन एक स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही जर स्टीव्ह वॉची ऑटोबायोग्राफी वाचाल तर त्याच्यामध्ये त्याने फार सुंदर लिहिलंय की अपोजिट खेळाडू काय विचार करतात हा विचार किंबहुना आपल्या मनात आधी यायला पाहिजे. की समोरचा गोलंदाज, इफ यू आर अ बॅट्समन देन यू थिंक अबाउट दॅट बॉलर, व्हॉट बॉलर विल डिलिव्हर दॅट. मीन्स तो आउट स्विंगर असेल, तो इन स्विंगर असेल, किंवा त्याच वेळेला तो यॉर्कर टाकणार आहे, तो मला शॉर्ट बॉल टाकणार आहे, तो क्षेत्ररक्षण कशा प्रकारचं लावतोय, त्या पद्धतीचा तो चेंडू येईल का. आणि जर तुम्ही गोलंदाज असाल तर तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की तो फलंदाज तुम्हाला ऑफस्टमच्या बाहेर शफल होऊन खेळेल का, की तो तुम्हाला अर्थातच रिव्हर्स खेळेल का, हे तुम्हाला विचार करायचे असतात. सो यू आर वन स्टेप अहेड ऑफ युअर अपोनंट असं दी ग्रेट सचिन तेंडुलकर सुद्धा म्हणतो. आणि किंबहुना क्रिकेटच्या मैदानात हेच तर गरजेचं असतं. ज्या वेळेला आता नवीन गोलंदाज साई गोलंदाजीला आलाय, वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन पंचांनी मात्र नो बॉल डिक्लेअर केलाय. नो बॉल डिक्लेअर केलाय आणि प्रत्येक नो बॉलला फ्री हिट आहे. याच्यामुळे या फ्री हिटचा फायदा नक्की घेतला जाईल कदाचित. ज्या वेळेला फलंदाजीला अक्षय मुन्या गेल्या काही दिवसांमध्ये आपण त्याच्या बॅटिंगमधला क्लास जर पाहिला तर तो रायगड जिल्ह्यातल्या अनेक नामवंत संघांमध्ये अलीकडे खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. नौकार गावाला एक वेगळी क्रिकेटची परंपरा लाभलेली आहे, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. आणि त्याच गावातून येणं, ती कामगिरी करणं, ह्या वेळेला मात्र कौतुक गोलंदाजाचं करावं लागेल. कारण ज्या वेळेला साहिल पाटील गोलंदाजी करतोय, साहिलला माहिती आहे की आपल्याला धावा रोखणारी गोलंदाजी करायची आहे, समोर अक्षय आहे, परंतु अशा वेळेला त्या फलंदाजांविरुद्ध जी रणनीती आपल्या संघ सहकार्याने ठरवले ना, त्याच पद्धतीने आपली स्वतःची सुद्धा रणनीती यशस्वी करणारी असेल. हा स्लोअर वन त्याने टाकलाय, आखूड टप्प्याचा चेंडू जरूर दिलाय, मुन्या तयार नव्हता. चेंडू त्याने खेळलाय लॉंग बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी 2 धावा येतात. या 2 धावाने त्याची स्वतःची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या पोहोचली ती 6 पर्यंत. 6 धावा धावफलकावरती आल्यात. साहिल पाटील गोलंदाजीला ज्या वेळेला आला, पहिला चेंडू त्याने स्वैर स्वरूपात टाकला, अवांतरच्या स्वरूपात धावा बहाल केल्या. पण साहिलच्या गोलंदाजीचं अजून प्रेडिक्शन करणं फार कठीण आहे फलंदाजांसाठी, कारण वैविध्यपूर्ण अशी गोलंदाजी आहे. याही वेळेला फुलटॉस दिलाय, जाणीवपूर्वक दिला होता की समोरच्या क्षेत्रामध्ये फलंदाज खेळेल. मोन्याने तेच केलं, परंतु ज्याला म्हणतात ना की थोड्या अंशी का होईना कमी ताकदीचा फटका खेळणं, फुल पॉवरमध्ये काही मोन्या खेळत नाहीये, कारण त्याला माहिती आहे मॅच घेऊन खेळणं ही खऱ्या अर्थाने एक खासियत असतं. आणि जर तुम्ही मोठे प्लेयर असाल ना तर तुमच्याकडून हेच तर शिकण्यासारखं असेल. याच मैदानावरती जी फलंदाजी उस्मान पटेलने गेल्या आठवड्यात केली होती त्याला मॅच घेऊन खेळणं म्हणतात मित्रांनो. मोन्याला सुद्धा माहिती आहे की 6 षटकामध्ये अशी काही संधी मिळतील की त्या संधींचा आपल्याला फायदा उचलायचा आहे. गोलंदाज बदल करतोय जरूर साहिल पाटील, पण त्याच्या गोलंदाजीला जर सामोरं जायचं असेल तर त्याच पद्धतीची रणनीती सुद्धा असणं महत्वाचं आहे. आणि म्हणूनच त्याला मी म्हणालो मित्रांनो की गेम प्लॅन ए वर्सेस गेम प्लॅन बी वर्सेस गेम प्लॅन सी, दिस इज ऑल अबाउट द फंडामेंटल्स इन अ क्रिकेट. आणि ते फंडामेंटल्स तुम्हाला क्रिकेटमध्ये वापरावे लागतात, क्रिकेटमध्ये शिकावे लागतात आणि किंबहुना ते इम्प्लिमेंट सुद्धा करावे लागतात. यावेळचा ओव्हरपिच चेंडू दिलाय, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. साहिल पाटीलने हा ओव्हरपिच चेंडू दिला आणि त्याचा उत्तर काय होतं ते आपल्याला फलंदाज वैभवकडून पाहायला सुद्धा मिळालं. 4 धावाने धावसंख्या वाढून पोहोचले 11 पर्यंत. अजूनही 26 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी तब्बल 68 धावांची गरज असणार आहे. आणि स्मरणिका 11 संघाच्या या फलंदाजाचं मात्र कौतुक करावं लागेल, कारण
जेव्हा 26 चेंडूत 68 धावांची आवश्यकता आहे, स्मरणात राहणारा परफॉर्मन्स स्मरणिका संघाला मैदानात द्यावा लागेल, कारण जेव्हा तुम्हाला धावा बनवायच्या असतात, आहा, या वेळेला मात्र स्मरणात राहणारा फटका खेळलाय जरूर. चेंडू येतोय तो सरळ कॉमेंट्री बॉक्स यांच्या दिशेने, षटकार. वैभव पाटीलने मैदानामधले आपल्या फलंदाजीची ताकद दाखवले की जे काही एक्सपेरिमेंट होतात ना ते अक्षयच्या समोर होतात किंवा मोन्याच्या समोर होत्यात आपण पाहिलं, परंतु ज्या वेळेला साहिल गोलंदाजी करतोय ते एक्सपेरिमेंट आपल्या विरुद्ध करत नाहीये किंवा जी काही गोलंदाजी आपल्याला माहिती आहे साहिलची त्या प्रकारची गोलंदाजी खेळण्यासाठी मी सक्षम आहे हे वैभव पाटीलने दाखवून दिलंय आणि त्या प्रकारची फटकेबाजी सुद्धा पाहायला मिळाले. वॉडा बॉलिंग, वॉडा कमबॅक, चौकार, षटकार आणि त्यानंतर हा मात्र एक भन्नाट वेगाने यॉर्कर त्याने टाकला. ब्लॉकलमध्ये आलेला चेंडू ज्याच्या समोर अर्थातच उत्तर होतं की धाव येणार नाहीये, निष्प्रभ करणारा अर्थात चेंडू होता. 2 षटकं संपली, 17 धावा धावफलकावरती, 17 ऑन अ बोर्ड आफ्टर 2 ओव्हर, लॉस ऑफ 2 विकेट. सो येणारे 24 चेंडू बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 62 धावांची गरज असेल. 24 बॉल्स रिमेनिंग अँड नीड टू 62 रन्स. सो 62 धावा ज्या वेळेला हव्यात त्या वेळेला त्या धावा बनवण्याची जर ॲव्हरेज आपण पाहिलं ना तर साधारण तब्बल 15.50च्या धावगतीने धावा बनवायच्या आहेत. आणि जेव्हा वैभव पाटील 5 चेंडूंचा सामना केलाय, 12 धावांवरती खेळतोय, 1 चौकार 1 षटकार त्याच्या खेळीमध्ये समाविष्ट आहे. अक्षय मोन्या खेळतोय, 6 चेंडूंचा त्याने सामना केलाय, 4 धावांवरती खेळतोय. चौकार षटकार अजूनही त्याच्या बॅटमधून जरी पाहायला मिळाला नसला तरी त्याला माहिती आहे की एखादा गोलंदाज मिळेल, त्या गोलंदाजाच्या विरुद्ध आपण अटॅक करू शकतो. पाहायचं की क्रिकेटमध्ये अजून पुढे काय वाढून ठेवलं या सामन्यामध्ये. पण खारेपाट प्रीमियर लीग पहिल्या वर्षी अतिशय प्रभावीपणे यशस्वी होताना पाहायला मिळते आणि ज्या मंडळींच्या वतीने दुसऱ्या वर्षी अतिशय प्रभावीपणे यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण गतवर्षी या स्पर्धेला आणखीन दिमाखदार स्वरूप देण्याचा प्रयत्न यावर्षी आपल्याला करताना पाहायला मिळाला. गतवर्षी सुद्धा ही स्वप्न सांगितली होती की आपण नेक्स्ट इयरला खूप चांगल्या प्रकारे आणखीन नियोजन करू आणि त्या भूमिकेतून आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक व्यक्तीने, त्याच वेळेला दानशूर व्यक्तीने खास करून आपण म्हणूया, अतिशय भरीव असं योगदान केलेलं आहे आणि त्याच्यामुळे या खारेपाट प्रीमियर लीगचा एक वेगळा गवगवा आपल्याला पाहायला मिळतो, ऐकायला मिळतो, अनुभवायला सुद्धा मिळतोय. आणि त्याचमुळे या दुसऱ्या वर्षी आपण वळतोय स्पर्धेच्या 4थ्या दिवसाकडे. अक्षय मोन्या ठोकतोय हा चेंडू, नो डाऊट सीमारेषा बाहेर, दणदणीत षटकार. असं म्हटलं जातं की वीरेंद्र सेहवागला तुम्ही एक प्रश्न विचारलात की तुझी थेरी काय, तर तो म्हणेल अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आणि अक्षय मोन्याला सुद्धा माहिती आहे की अटॅक इज द बेस्ट डिफेन्स या तत्वावरती टेनिस क्रिकेट सुद्धा खेळलं जातं. आणि जेव्हा तुमच्या प्रतिस्पर्धी संघात जो चांगला गोलंदाज आहे ना त्याच्या विरुद्ध आक्रमण करणं ही कदाचित स्ट्रॅटेजी असावी. चेंडू हवेत, या सेडे आणि 500 रुपयांचा मानकरी ठरतोय संकल्प मात्रे. धन्यवाद डीजे मास्टर. मी एके दिवशी एक आर्टिकल वाचत होतो, म्हणजे लायब्ररीमध्ये जस्ट वाचत बसलो होतो आणि त्यावेळेला एका ख्यातनामक म्हणजे क्रिकेटरचं ते पुस्तक होतं आणि त्या पुस्तकामध्ये, म्हणजे मला त्यांचं नाव आठवत नाही आहे, पण त्यांनी फार सुंदर म्हटलं होतं की जे उत्कृष्ट गोलंदाज असतात ना त्यांना खूप चांगल्या पत्नी लाभतात.
कारण त्यांना ना वाट बघायची सवय असते आणि त्याच्यामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये ते बरोबर असा क्षण आणतात की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना लाईफ पार्टनर खूप चांगला भेटतो. आणि मी म्हणेन की संकल्प जो आहे ना मात्रे, त्याचं कौतुक त्याच्यासाठी करेन. 100% त्याने पाहिलं की बॉल षटकार आलाय ना, क्या बात आहे, ठीक आहे, होत आहे, चलता आहे. आपल्याला काय कामगिरी करायची आहे, ये 5 चेंडू टाकायचे, पुढच्या 5 बॉलला एकदा तरी मोन्या भेटेल आणि संकल्पाला तेच ते मिळालं, क्या बात आहे. लाईफ पार्टनर सुद्धा असंच चांगला मिळत असतो, वाट बघावी लागते. यावेळचा हा चेंडू थोडा खोलात टाकला, पण लेग स्पिन म्हणजे लेग ब्रेक ज्याला म्हटला जातो की थोडा फ्लायटेड टाकायचा. समोरच्या फलंदाजाला आल्या आल्या तो प्रेडिक्ट नसतो की एखादा ओव्हर पिच मिळेल आणि तो त्या पद्धतीने फटका खेळेल. धावफलकावरती एकेरी धावाने बदल झाला, 24 धावा धावफलकावरती, 3 गडी बाद 24, 9.60च्या धावगतीने धावा आल्या जरूर, पण अजूनही 21 चेंडूत तब्बल 55 धावा यायच्या आहेत. जेव्हा साऱ्या नजरा आता वैभवच्या समोर असतील, रोहांशू 11 संघाने ज्या प्रकारे बॅटिंग केली ना, त्याच्या बरोबर सिमिलर परफॉर्मन्स ज्याला म्हटलं जातं ना, की क्रिकेट हा खेळ कोणी एकट्या दुकट्याचा नाही आहे, इट इज ऑल अबाउट द टीमवर्क. आणि ते टीमवर्क मैदानामध्ये गोलंदाजाने सुद्धा मैदानात पेललेलं पाहायला मिळालं. संकल्प त्या गोलंदाजीतला स्टार आहे. हा हा, वॉट अ बॉलिंग, वॉट अ क्लास. याही वेळेला आपण दाखवतोय की वैविध्यता, व्हेरिएशन्समध्ये एक वेगळी ताकद आहे. ही व्हेरिएशनमधली ताकद दी ग्रेट अमिताभ बच्चनने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये दाखवली. ही व्हेरिएशनची ताकद अर्थातच मैदानामध्ये संकल्प दाखवतोय की क्रिकेटमध्ये तुम्ही जर गोलंदाज असाल तर तुम्हाला प्रेडिक्टेबल व्हायचं नाही आहे की तुम्ही यॉर्कर स्पेशालिस्ट आहात, तुम्ही एखादा लेग कटर आहात किंवा ऑफ कटर आहात. दिस इज ऑल अबाउट द मिथ्स असं नेहमी म्हटलं जातं. तुमच्याकडे व्हेरिएशन असलं पाहिजे आणि ज्याच्याकडे आजच्या जमान्यात व्हेरिएशन आहे ना, तोच तर टिकतो मित्रांनो. संकल्प मात्रे, राईट आर्म ओव्हर द विकेट फॉर राईट हँडेड बॅट्समॅन. यावेळचा हा चेंडू मात्र थोडा पुढे टाकतोय. फलंदाजाने ही संधी ओळखली की लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू बॅकवर्ड आणि लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. थँक्यू व्हेरी मच. तिसऱ्या षटकातील एक चेंडू येणं बाकी असताना 29 धावा धावफलकावरती, 3 गडी बाद 29, अजूनही 19 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता. आने वाली 19 गेंदों के ऊपर 50 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए स्मरणिका 11 को. स्मरणिका 11ला स्मरणात राहणारा परफॉर्मन्स मैदानात द्यावाच लागेल. त्याला कोणत्याही स्वरूपाचं अर्थातच म्हणतात ना की ज्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे ना, त्या प्रश्नाला जशाच तसं स्वरूपाचं उत्तर द्यावं लागेल. पण या वेळेला मात्र अचानक पद्धतीने हे जहाज थोडंसं अंशी का होईना भरकटलेलं पाहायला मिळते. रोहांशू 11 संघाचा पंचांकडून वाईटचा इशारा आला. अवांतरच्या स्वरूपामध्ये धाव आले. ही धाव अर्थातच नोंदवली गेली. त्याच्यामुळं येणाऱ्या 19 चेंडूत तब्बल 49 धावांची आवश्यकता असेल. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. एका बाजूला रजत आणि दुसऱ्या बाजूला वैभव ही जोडी मैदानामध्ये आहे. रजतला धावा बनवावे लागतील हे रजतने सुद्धा ओळखलंय आणि त्याच्यामुळे त्याच्या बॅटमधून एक चौकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला होता. काही चेंडूंचं वाट बघावी लागेल, काही चेंडूंची वाट लावावी लागेल हे रजतने ओळखलंय. 3 षटकांचा खेळ तर संपलाय. 31 धावा धावफलकावरती, येणारे 18 चेंडू बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 48 धावांची गरज असेल. कशा पद्धतीने या धावा होतील हे तर आपण नक्कीच ऐकणार आहोत. पण तोपर्यंत ऐकूया एक छानसं गाणं. हॅलो,
तर पुढचा सामना असेल बालवीर हाशिवरे आणि रोहन शिवलेवन केतकीचा माळा. तर बालवीर हाशिवरेच्या कर्णधाराला विनंती असेल आपण पॅव्हलियनपाशी येऊन उभं राहायचं आहे. हा सामना झाल्यानंतर आपल्यामध्ये नाणेफेक करण्यात येणार आहे. वळूया मैदानाकडे, ज्या ठिकाणी स्मरणिका 11 संघ 31 धावांवरती आहे. 3 गडी बाद 31, 7.75च्या सरासरीने धावा बनवल्यात. आता तब्बल प्रति षटकामध्ये 16 धावा ठोकायच्या आहेत. हे कॅल्क्युलेशन कसं असेल असं पाहिलं तर या मैदानावरती म्हणजे आपण हाशिवरेच्या मैदानावरती ज्या ज्या वेळेला फलंदाजी करतो नेहमीच सोपं आणि अवघड यातले म्हणजे याच्यामध्ये मी कधी भेदाभेद करतच नाही, कारण बऱ्याच वेळेला सोपं वाटणारं अवघड होतं, अवघड वाटणारं सोपं होऊन जातं. अशा प्रकारच्या काही स्पेशल इनिंग्स मैदानामध्ये आलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. गोलंदाजीला नवीन गोलंदाज साहिल येतोय, वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे चौथं षटक घेऊन. पहिल्या षटकामध्ये साहिलने तब्बल 14 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये पाहायचं की साहिलचा परफॉर्मन्स कसा असेल जेव्हा मैदानात रजत आणि वैभव ही जोडी आहे. यावेळचा हा चेंडू आता खोलवा टप्प्याचा एस टी पाठी झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु हे क्राऊड बरंच काही सांगतं. म्हणजे प्रेक्षकांची एक वेगळी अर्थातच ओळख देण्याची काही आवश्यकता नाही आहे, कारण ज्या ज्या वेळेला प्रेक्षक मैदानावरती असतात, बहुसंख्य प्रेक्षक जेव्हा असतात त्यावेळचा आनंद वेगळा असतो. आणि ज्या वेळेला मैदानामध्ये आपण खेळत असतो आणि प्रेक्षकांचा ज्या वेळेला साथ लाभत असते त्यावेळचा क्रिकेट खेळण्याचा आनंदसुद्धा आणखीन निराळा असतो. त्याच्यामुळे प्रेक्षकांमधून येणारे आवाज किंवा त्याच वेळेला प्रेक्षकांची मिळणारी साथ ही सुद्धा खेळाडूंना मोटिवेट करत असते, परंतु काही वेळा खेळाडूंना ती नको अशी सुद्धा वाटत असते. म्हणजे 1983 चित्रपट आपल्याला चालू आहे, तो पाहत असाल किंवा काहींनी तो पाहिला असेल, काहींनी अंतिम फेरीचा सामना सुद्धा पाहिला असेल. यावेळेला हा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर करतोय, परंतु तो प्रयत्न फसलेला आपण पाहिला. अशा प्रकारच्या संधी फार वेळा येत नाही आहेत. कार्यपाठ प्रीमियर लीगमध्ये मी एकाच मॅचमध्ये 5 कॅच पकडल्या होत्या. हे सांगायला जेव्हा तुम्हाला 10 वर्षाने अभिमान वाटेल ना, तो अभिमान तुम्हाला कॅच सुटला होता हे सांगायला वाटणार नाही. आणि कोणाला वाटतो ना, म्हणजे माझ्याकडून झेल सुटला किंवा त्याच वेळेला माझ्याकडून अर्थातच मी पहिल्याच बॉलला बोल्ड झालो, हे प्रत्येकाला अर्थातच या वाईट आठवणी असतात, त्या विसरायच्या असतात. असंच तो खेळाडू स्वतःशी सुद्धा म्हणत असावा, कारण त्याला माहिती आहे की आपल्याकडून चूक झाली आणि चुका तर माणसाकडूनच होत असतात मित्रा. चल ओळूया पुढे. यावेळचा मात्र हा ओव्हर पिच चेंडू खेळून काढलाय, लॉंग ऑन सीमारेषेवर फलंदाज बाद. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. धन्यवाद. 15 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता. 34 धावा धावफलकावरती झाल्या, 4 गडी बाद 34 धावा. या 15 चेंडूमध्ये 45 धावा म्हणजे आता एका मागोमाग एक फलंदाज ज्या वेळेला गमावले जातात. रोहान 11 संघाच्या कामगिरीबद्दल कौतुक करावं लागेल. म्हणजे बॅटिंग परफॉर्मन्स जेव्हा मैदानामध्ये पहिल्या 3 षटकामध्ये घसरलेला पाहिला होता आपण, केवळ 31 धावा धावफलकावरती आल्या होत्या. त्याला गेम प्लॅन ए सुद्धा म्हणूया, की पहिल्या षटकांमध्ये धावा आल्या नाही आल्या फरक पडत नाही आहेत. आपल्याला मिडल एंड ओव्हरमध्ये धावांचा रन रेट वाढवू शकतो, आपण तिथून धावा कमवू शकतो. आणि तो स्पीड ज्या वेळेला पकडलाय ना, तो स्पीड कायम राखलेला आहे रोहान 11ने. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही म्हणतात ना की खिंडीमधून जात असता, घाटामधून जात असता, त्यावेळेला गाडीवरती कंट्रोल ठेवायचा असतो. आणि ज्या वेळेला तुम्हाला एक्सप्रेस लागतो ना, मग एक्सप्रेसवरती गाडी तुम्ही 100 किंवा 120 स्पीडलाच चालवायची आहे, ती 80च्या खाली आणायचीच नाही. अशा प्रकारची कामगिरी आता रोहान 11 संघाकडून पाहायला मिळते आणि त्याचं कौतुक करावं लागेल. नवीन फलंदाज केतन पाटील. केतन आल्या पहिल्या चेंडूला ठोकण्याचा प्रयत्न करतोय, आणखीन एक फलंदाज बाद.
थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. खारेपाट प्रीमियर लीगला थोड्या अंशी का होईना ग्लोबल स्वरूप देण्याचा जो प्रयत्न अमितदादा नाईक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपल्याला झालेला पाहायला मिळतोय, त्याचंही कौतुक आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत पोहोचवणं फार आवश्यक आहे. कारण ही क्रिकेट स्पर्धा होत्याना त्याच्यामागे असणारा जो ब्रेन किंवा त्याच वेळेला ती कामगिरी करण्यासाठी जे जे काही चांगलं असेल ते या मैदानावरती उतरवण्याचा अमितदादा नाईक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा जो प्रयत्न आहे त्याचंही विश्लेषण किंबहुना आज आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. वळतोय मैदानाकडे जिथे 5 गडी बाद 34 धावा धावफलकावरती हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता गोलंदाज, परंतु वाईड आलाय. त्याच्यामुळं आता पुढचं सॉरी फेअर डिलिव्हरीला डॉट डिलिव्हरी झालंय. त्याच्यामुळं 5 चेंडू याही वेळेला चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. ओव्हर हॅट्रिक. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. एक अलीकडच्या काळामध्ये ना माणसाला म्हणजे पहिल्या रन्सवरती एक नजर टाकूया. 12 चेंडूत 45 धावांची गरज आहे. रोहांशू 11 संघाने ज्या परिस्थितीमध्ये या सामन्यामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवलं आहे त्याचं कौतुक हे झालंच पाहिजे. कारण फलंदाजी करताना तब्बल 78 धावा बनवणं, त्यानंतर 79 धावांचं आव्हान ठेवणं, प्रतिस्पर्धी संघाच्या प्रत्येक संघाच्या फलंदाजांविरुद्ध आपली चांगली गोलंदाजी मैदानामध्ये वापरणं, ही सगळा स्ट्रॅटेजीफुल जो गेम आहे ना तो मैदानामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळाला. आणि म्हणून आता 12 चेंडूंमध्ये तब्बल 45 धावा पूर्ण करायच्या आहेत. पण एका मनस्थितीचा विचार करावा लागेल, तो म्हणजे स्मरणिका 11 संघाच्या. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे मागच्या 2 वर्षामध्ये कोरोना आणि या सगळ्या आजारांवरती आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये त्या गोष्टीला संघर्षाला सामोरं जावं लागलं होतं. पण त्याच्या पलीकडच्या काळामध्ये म्हणजे 2017-18 सालापासून जर आपण वाचत असाल, थोडं मेडिकल सायन्समध्ये जरा लक्ष देत असाल तर एक नवीन आजार अलीकडच्या काळामध्ये आलाय, तो म्हणजे अँझायटी. आणि म्हणजे माणसाला नैराश्य येतं. आणि मग नैराश्य आलेला माणूस काही कोण गोळ्या घेत आहेत, काही जण आणखीन काहीतरी योगा करतोय किंवा काही बरंच काही करण्याचा प्रयत्न करतो. क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा असं नैराश्य आलेलं आपण पाहिलं होतं. याही वेळेला आपण पाहतोय पंचांनी सरळ तिसऱ्या पंचांकडे दाद मागितले, अर्थात निर्णय येणं बाकी आहे. पण हे नैराश्य मी म्हणेन की या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून या संघांना मी का जोडतोय मित्रांनो, कारण हा संदेश तुम्हाला कुठेतरी देऊ पाहतोय. हेच माझं येथे सांगणं आहे की जेव्हा धावफलकावरती आपण पाहिलं की प्रति षटकामध्ये साधारण 13च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या, अशा वेळेला प्रत्येक आलेला फलंदाज चौकार आणि षटकारानेच धावा होणार आहेत किंवा अशाच परिस्थितीत धावा येऊ शकतात. या पूर्णपणे या मैदानामध्ये ज्यांनी अभ्यास केलाय ना, निलेश सांगू शकेल माझ्यापेक्षा जास्त, त्याला माहिती आहे की या मैदानात फक्त षटकार मारणं जमणार नाहीये. समीर दादा सुद्धा माझ्यासोबत आहे. त्यांना माहिती आहे की या मैदानात 12 षटकांचे सामने झालेत, 8 षटकांचे सामने आपण बरेच वर्ष खेळवत होतो. अलीकडच्या काळामध्ये आपण 6 षटकं 5 षटकांकडे वळलो. पंचांचा इशारा येतोय, फलंदाज बाद आहे. तर आपण पाहतोय अक्षयाला गोंजी मार्क करतो. अक्षयसाठी सुवर्ण संधी असेल. निवृत्तीदादा पाटील यांच्याकडून विकेटच्या हॅट्रिकसाठी 500 वरचं पारितोषिक. तसेच कल्याणसाठी सुद्धा सुवर्ण संधी असेल. परेश दत्तपाडा यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 100 रुपये. रेवस परेश पाटील रेवस. तर आपला विषय कंटिन्यू करूया मित्रांनो. आपण बोलत होतो अर्थात अँझायटीवरती, नैराश्यवरती. अलीकडच्या काळामध्ये ही एक मानसिक फेज आलेली आहे की प्रत्येक जण थोड्या अंशी का होईना लगेच निराश होऊन जातोय. आपल्याला ती गोष्ट मिळाली नाही त्याच्यासाठी निराश होऊन जातोय, ही गोष्ट मिळायलाच हवे याच्यासाठी अट्टहास करायला लागतो. काही गोष्टींसाठी थांबायचं असतं, काही गोष्टींसाठी वाट पाहायची असतं आणि किंबहुना ती वेळ येणं फार आवश्यक असतं. मला वाटतं क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा आपण हाच संदेश घेणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला ते यश त्याच वेळेला मिळतं असं नाही. प्रत्येक जण वयाच्या 25 मध्ये 2 कोटीचा आणि 5 कोटीचा बंगला बांधू शकत नाही. त्याच्यासाठी मेहनत करण्याची तयारी सुद्धा ठेवावी लागतं आणि ते स्वप्न क्रिकेटच्या मैदानावरती केवळ चौकार षटकाराने भागणारं सुद्धा नसतं.
थँक्यू व्हेरी मच डी जे मास्टर. रोहांचू 11 संघ येलो जर्सीमध्ये मैदानात आलाय. पंचसुद्धा येलो जर्सीमध्ये आहेत, पण पंचांवरती नाही आम्ही कमेंट करणार. पण या वर्षीचा विश्वचषक पिवळ्या संघाने जिंकला, म्हणजे पिवळं टी शर्ट परिधान करणाऱ्या संघाने जिंकला. आणखीन तुम्हाला माहिती आहे IPL सुद्धा येलो जर्सी, आमचं APL सुद्धा येलो जर्सीमध्ये आपण आपलं APL सुद्धा पाहिलं येलो जर्सी. आणि रोहांचू 11 येल्लो जर्सीच दिसते. टाळ्या वाजवायला काही हरकत नाही आहे. येल्लो जर्सीचं स्टार्ट सुंदर आहे. मी फक्त स्वप्न पाहतोय मित्रांनो, मी स्वप्न पाहतोय. शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांच्या मिळतीलच. कामगिरीत सातत्य ठेवा. आल्या आल्या पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय, पण रोहांचू 11 संघाचं कौतुक या निमित्तानं करावं लागेल. कारण एक जे खेळाडू मैदानामध्ये निवडलेत ना, टीम ओनरला सुद्धा तेवढंच महत्त्व द्यावं लागेल. कारण त्यांना माहिती होतं की जेवढा अभ्यास 10वी 12वीला बऱ्याच जणांनी केलेला नसतो, तो अलीकडच्या काळामध्ये म्हटला जातो की तो अभ्यास ऑप्शनला करावा लागतो. अशा पद्धतीने खेळाडू निवडावे लागतात, म्हणजे एवढं गणित ठेवावं लागतं. आणि म्हणून आमचे टीमचे ओनर काही जणांना, खास त्यातले जे थोड्या अंशी का होईना अभ्यासू असतात, अशांना टीम मॅनेजर करतात आणि त्यांना सांगतात की आपल्याला असा संघ निवडायचा आहे जो संघ चांगला असला पाहिजे. शेवटी मॅनेजरच्या हातात खेळाडू निवडणं असतं, कामगिरी करणं हे खेळाडूंच्या हातात असतं. आणि अर्थात खेळाडूंच्या हातात सुद्धा तो दिवस असेलच असं नाही. या सगळ्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह थॉट्सकडून वळूया मैदानाकडे, जिथे सामना जिंकण्यासाठी आता तब्बल 9 चेंडूमध्ये 43 धावांची गरज असणार आहे. पंचांकडून इशारा वाईटचा आलाय, त्याच्यामुळं 9 चेंडू येणं बाकी, 43 धावांची गरज. आणि शेवटच्या 2 विकेट मैदानात आहेत, कारण 8 फलंदाज बाद झालेत. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. 8 गडी बाद, 36 ही धावा धावफलकावरती. आणि खारेपाट प्रीमियर लीगचं सन्माननीय अमितदादा नाईक आणि त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते मैदानामध्ये आज स्पर्धेच्या या 4थ्या दिवशी, तसं पाहिलं तर पहिल्या दिवशीचा उद्घाटनीय सामना किंवा त्याच वेळेला अलिबाग वर्सेस खारेपाट विभाग यांच्यामधला सामना सोडला तर आपण म्हणूया की याचा स्पर्धेचा 3रा दिवस आहे. पण स्पर्धा ज्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळते, त्यातील आनंद ज्या पद्धतीने आपण लुटतोय ना, तो नक्की आपणा सर्वांसाठी दिलासादायक कौतुकास्पद सुद्धा आहे. आणि या क्षणाला स्मरणिका 11ने मैदानात ठरवलेलं आहे की आपल्याकडून ज्या काही धावा आलेल्या नाही आहेत, किंबहुना आता एक मात्र करूया की ऑल डाऊन नाही हो या ऑल आउट संघ होणार नाही, याची काळजी घेतली जाते मैदानात. पण रोहांचू 11च्या सर्वच गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. सुरुवात ज्या पद्धतीने संकल्पने केली होती, 2022चा संकल्प आमचा काय आहे हे रोहांचू 11 संघाच्या संकल्पने दाखवलं. आणि त्याच्यानंतर प्रत्येक गोलंदाजाने आपल्याला मैदानामध्ये कशा प्रकारची भरीव कामगिरी करता येईल ते आत्ता सुद्धा दाखवली जाते. ज्या खेळपट्टीवरती आजवर आपण पाहिलं की थोड्या अंशी का होईना फास्टर वन किंवा यॉर्कर ब्लॉकन लाईन गोलंदाजीने मैदानामध्ये यश मिळवून दिलं, त्याच खेळपट्टीवरती काही उसळत्या चेंडूने, काही कटर चेंडूने मैदानात यश आपल्याला पाहायला मिळालं. ते रोहांचू 11 संघाच्या गोलंदाजाचा त्याने ज्या प्रकारे गोलंदाजी केली, 5 षटकामध्ये गोलंदाजी करताना धावा रोखणारी गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं, कारण आता शेवटचे 6 चेंडू येणं बाकी, तब्बल 41 धावांची गरज आहे. आणि अशा वेळेला या 41 धावा जेव्हा रोखायच्या आहेत, अशा वेळेला नवीन गोलंदाज म्हणजे त्याच्याकडे स्मितेश ठाकूर गोलंदाजीला आलाय. स्मितेशच्या पहिल्या चेंडूवरती या वेळेला मात्र मोठा फटका ठोकला जातोय. चेंडू वायडेश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर दणदणीत षटकार. समाधानच्या धन्यवाद डीजे मास्टर.
5 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. या 5 चेंडूत जर 35 धावा तुम्हाला बनवायच्या असतील तर काय समीकरणं असायला पाहिजे हे प्रत्येकाला ज्याचं त्याला कळतं. परंतु सिच्युएशन काय सांगते तेही महत्त्वाचं की समाधानच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळाला. समाधान या नावाप्रमाणे आपली कामगिरी समाधानकारक असावी म्हणून समाधानने खेळलेला फटका त्याला का होईना किंबहुना यश मिळून दिलाय आणि हे त्याच्यासाठी फार महत्त्वाचं असणार आहे. येणारे अर्थातच अजूनही 5 चेंडूंमध्ये तब्बल 35 धावा जेव्हा बनवायच्या आहेत एकामागोमाग मधली फळी ज्याला म्हटलं जातं की ज्या वेळेला सुरुवातीचे फलंदाज कोलॅप्स झाले, अक्षयने स्वतः डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु एक षटकार घेतल्यानंतर संकल्पचा एक थोडासा फिरता चेंडू ज्याच्यावरती तो टायमिंग करू शकला नाही. क्रिकेटमध्ये या 3 टीला फार महत्त्वाचं असतं. नेहमी म्हटलं जातं की टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टायमिंग. या टायमिंगला ज्या वेळेला फलंदाज चुकला त्यावेळेला त्याची 100% विकेट गेली हे आपण ओळखतो. याही वेळेला पाहतोय फलंदाजाचं टायमिंग चुकतंय, चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि ऑल आउट होतोय 45 धावांवर. तब्बल 34 धावाने 33 धावाने सामना जिंकला जातोय रोहांशू 11 संघाचं. हार्दिक अभिनंदन. धन्यवाद डीजे. दोन्ही संघांना विनंती असेल मित्रांनो आपण शेक हँड करून घ्यायचं आहे. एका लाईनअपमध्ये आपण शेक हँड करून घ्यायचं आहे. रोहन शिलोन केतकीचा माळा, स्मरणिका नवखार.